उंगली काट के शहीदों में भी गिनती नाही, तर देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात कवडीचाही संबंध नसणारा जे संघटन आहे त्याला लाल किल्ल्यावरून जर सांगितलं जात असेल तर हे हास्यास्पद आहे. पण मात्र त्याच्या पलीकडे जाऊन पहिले देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करणार म्हणजे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असायचं आणि पंतप्रधान जे बोलायचे तसंच व्हायचं. मात्र गेल्या 11 वर्षापासून पंतप्रधान त्या ठिकाणी खोटं बोलतात हेच त्या निमित्ताने सिद्ध झालेलं आहे. आणि ते सतत 10 वर्ष खोटं बोललेले असताना त्यातलं एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नसताना आज जर त्यांनी स्वयंसेवक संघाची जर तारीफ केली तर अर्थात ती पण खोटीच असेल असं म्हणायला काही हरकत नाही. 103 मिनिटांचं भाषण झालं. खरं तर यामध्ये कुठेही ट्रम्प यांचं नाव घेतलं नाही, अप्रत्यक्ष त्यांच्यावरती टीका करताना त्यांनी 140 कोटी देशाचे पंतप्रधान आहे, आमचे पण पंतप्रधान आहे, त्यांनी हिंमत दाखवावी आणि ट्रम्पला जो काय इशारा द्यायचा तो थेट द्यावा आणि ट्रम्पची दादागिरी आम्ही खपून घेणार नाही हे आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी डंकेची चोटपर सांगितलं पाहिजे. मात्र आपले नरेंद्र हे का सिलेंडर वारंवार होतात हे कळायला काही मार्ग नाही. थँक्यू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.